नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नेहमीच तुम्ही कमेंट करत असता की रिक्षाची सर्व्हिसिंग कशी करायची, कधी करायची, म्हणजे काय मेंटेन ठेवायचं असतं, कशी मेंटेन ठेवायची रिक्षा, याबद्दल तुम्ही नेहमी कमेंट करत असता. तर आज मी त्याबद्दलच व्हिडिओ बनवणार आहे. त्याबद्दलच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, की रिक्षाची सर्व्हिसिंग किती किलोमीटर झाल्यावर करावी किंवा किती चालवल्यावर किंवा कशी करावी, काय काय असतं सर्व्हिसिंग मध्ये, तुम्ही काय चेक केलं पाहिजे मेंटेन ठेवण्यासाठी, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तर माहितच आहे, नवीन रिक्षा घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नवीन रिक्षा आहे, जास्त काम देणार नाही आपल्याला. पण मित्रांनो, ते एका गोष्टीवर डिपेंड असतं की जर तुम्ही रिक्षा घेतल्यानंतर ती कशी सर्व्हिसिंग करता, तिची काळजी काय काय घेता, कशा प्रकारे घेता, त्या गोष्टीवर डिपेंड असतं की तुमची नवीन रिक्षा किती काम देईल. कारण जर तुम्ही ती काळजी घेतली नाही रिक्षा घेतल्यानंतर, तर तुमची नवीन रिक्षा पण तुम्हाला जुन्या रिक्षा सारखीच काम देत राहील मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला म्हणजे थोडंफार तरी रिक्षा तुमची मेंटेन राहू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि मित्रांनो, एक नवीन फीचर आलाय, ऑप्शन आलाय युट्यूबला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ हाईप करा, हाईप म्हणून एक ऑप्शन आलाय, तो पण दाबा मित्रांनो. बटन व्हिडिओच्या खाली असेल, कमेंट बॉक्सच्या बाजूला किंवा कुठेतरी व्हिडिओच्या खाली हाईप म्हणून एक बटन असेल, तो दाबा मित्रांनो. म्हणजे ही व्हिडिओ एकदम टॉपला जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओला. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा रिक्षा घेता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 1 महिन्यानंतर एक तारीख दिली जाते, 1 महिन्यानंतरची, किंवा तुम्ही तुमचे 1000 ते 1500च्या मध्ये किलोमीटर झाली रिक्षा चालवून, किलोमीटर झाली रिक्षा चालवल्यानंतर, तेव्हा तुम्ही सर्व्हिस सेंटरला जाऊन किंवा ते लोक अगोदर तुम्हाला एक तारीख देतील, त्या तारखेला जाऊन तुम्ही सर्व्हिसिंग पहिली करू शकता मित्रांनो. करून घ्यायची असते पहिली सर्व्हिसिंग. आणि एक गोष्ट सांगतो मी मित्रांनो, अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं सर्व्हिसिंगच्या, की जी तारीख दिलेली असते ना, त्या तारखेच्या तुम्ही जर नंतर गेले ना, तर तुमची पहिली सर्व्हिस जी असेल ती तुमची काउंट होणार नाही. म्हणजे आता समजा तुम्हाला पहिल्या सर्व्हिसिंगला एखादी तारीख दिली, 1 तारीख दिली समजा, आणि जर तुम्ही 1 तारखेच्या नंतर गेले तर पहिली सर्व्हिस तुमची काउंट होणार नाही मित्रांनो. डायरेक्ट दुसरी सर्व्हिस तुम्हाला लावून देतील. मग दुसरी केल्यानंतर मग डायरेक्ट तिसरी, पहिली सर्व्हिस तुमची होणारच नाही. म्हणजे तुमच्या 2च सर्व्हिस होतील. तर त्यासाठी मित्रांनो, जी तारीख दिली जाईल त्या तारखेलाच जावं लागेल तुम्हाला, अशी त्यांची पॉलिसी आहे सर्व्हिस सेंटरची. तर पहिली सर्व्हिस मित्रांनो तुम्हाला 1000 ते 1500 किलोमीटर गाडी, किलोमीटरच्या मध्ये 1 ते 1500 किलोमीटरच्या मध्ये गाडी चालवून झाल्यानंतर तुम्हाला पहिली सर्व्हिसिंग करायला लागते. त्यांनी जी तारीख दिलेली असते त्या तारखेला जाऊन. मग ती सर्व्हिसिंग केल्यानंतर आणि पहिल्या सर्व्हिसिंगला तुम्हाला मित्रांनो ऑइल चेंज करतात, इंजिन ऑइल पूर्ण चेंजच करतात, पूर्ण पलटी करतात, आणि ग्रीसिंग वगैरे करतात, आणि गाडी वगैरे धुवून देतात, वॉश वगैरे करतात. हे 3च गोष्टी करतात. आणि बाकी तुम्हाला जर काय वाटलं की काही प्रॉब्लेम देते गाडी, तर तुम्ही ते त्यांना सांगून करून घेऊ शकता. तर पहिल्या सर्व्हिसमध्ये मित्रांनो हे एवढं करतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक दुसऱ्या सर्व्हिसिंगची तारीख देतात. त्या सर्व्हिसिंगची तारीख दिली की तुम्ही त्या तारखेला जाऊन दुसरी सर्व्हिसिंग करू शकता. तर दुसऱ्या सर्व्हिसिंगमध्ये मित्रांनो सेमच गोष्टी करतात, फक्त ऑइल चेंज करताना तो जुना ऑइल काढत नाही, डायरेक्ट त्याच्यात नवीन ऑइल टाकतात, म्हणजे टॉपअप करतात. जुनं ऑइल काढत नाही, त्याच्यातच भरतात. बाकीच्या गोष्टी सेम करतात, म्हणजे वॉशिंग वगैरे करतात गाडी आणि ग्रीसिंग करतात. आणि बाकी तुम्हाला काय प्रॉब्लेम, सेम मी मगाशी सांगितलं तसं, तुम्हाला काय प्रॉब्लेम देत असेल गाडी, काय क्लच वगैरे काय नीट दाबत नसेल किंवा टायरची अलाइनमेंट नीट नसेल, काही चेक करून घ्यायचं असेल तुम्ही तर करून घेऊ शकता मित्रांनो. आणि याच्यानंतर मग ती सर्व्हिसिंग झाली की तुम्हाला तिसऱ्या सर्व्हिसिंगची तारीख देतात. मग त्या तारखेला जाऊन तुम्ही सेम करू शकता. सेम करायचं असतं तुम्हाला, सेम करतात ते. आणि बाकी तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर ते चेक करून घेऊ शकता मित्रांनो. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही दुसऱ्या सर्व्हिसिंगला जाता ते कधी जायचं असतं, तारीख तर देतातच ते, पण एक गोष्ट
लक्षात ठेवायची की तुमचे किलोमीटर 2500 ते 3000 पर्यंत 3000च्या मध्ये किलोमीटर झाले पाहिजेत मित्रांनो. आणि ते तारीख देतात त्या तारखेला जायचंच असतं. किती पण किलोमीटर झालं तरी ते काही नसतं. पण या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि जेव्हा तिसऱ्या सर्व्हिसिंगला जातात तेव्हा 4,500 ते 5,000 किलोमीटर झाली असेल रिक्षा तर तुम्ही जायचं असतं आणि ते तारीख देतातच. तर या दोन गोष्टी तुम्ही तिसऱ्या सर्व्हिसिंगला लक्षात ठेवायच्या असतात. या पहिल्या 3 सर्व्हिसिंग असतात त्या फ्री असतात. याच्यानंतर तुम्हाला जेव्हा गाडी 4 ते 5,000 किलोमीटर चालेल तेव्हा तुम्ही चौथी किंवा त्याच्यानंतर 4 ते 5,000 किलोमीटर असं पकडून तुम्ही सर्व्हिसिंगला घेऊन जाऊ शकता. पण मित्रांनो मी तर सांगेल तुम्ही 1 महिन्यात जाऊ शकता मित्रांनो. म्हणजे 1 महिना झाला सर्व्हिसिंगला की लगेच तुम्ही सर्व्हिसिंग करून घ्या मित्रांनो. कारण 1 महिना तुम्ही वेट केल्यानंतर तुमची गाडी मेंटेन राहू शकते. मित्रांनो हे झालं सर्व्हिसिंग कधी करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली मित्रांनो. आता मी तुम्हाला सर्व्हिसिंग करताना तुम्ही जेव्हा आता 3 गोष्टी तर ते करतातच. मी मगाशी पण बोललो की ऑइल चेंज करतात, ग्रीसिंग करतात आणि गाडी वॉशिंग करतात. पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटले ते तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये काय काय येतं तर मित्रांनो तुम्ही एअर फिल्टर असतो तो पण तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो. आणि फ्युएल फिल्टर असतो तो पण चेक करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर तो चेंज पण करून घ्या मित्रांनो. म्हणजे सर्व्हिसिंगला जाल तेव्हा. आणि मित्रांनो तसंच गिअर ऑइल, ब्रेक ऑइल हे पण चेक करून घ्या मित्रांनो. कारण ते पण मेन असतं. ते पण म्हणजे सर्व्हिसिंगला जाल तेव्हा तुम्ही चेक करत जा मित्रांनो. तसेच ब्रेक, क्लच, सस्पेन्शन या 3 गोष्टी पण तपासत जा सर्व्हिसिंगला गेल्यावरती. या पण महत्वाच्या असतात. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. व्हील अलाइनमेंट ते एक चेक करून घ्या. प्लस टायरचं प्रेशर म्हणजे हवा वगैरे पण टायरमध्ये डेली तुम्ही चेक करत जा मित्रांनो. कारण या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात गाडी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा गाडी चालवताना या गोष्टींची काळजी घ्यायला लागते मित्रांनो. शेवटच्या 2 गोष्टी सांगतो मित्रांनो अजून. प्लग आणि बॅटरी ते पण तपासून घ्या मित्रांनो. त्याची वायरिंग वगैरे काय शॉर्ट नसेल किंवा काय असेल ते प्लग आणि बॅटरी या दोन्ही गोष्टी तपासून घ्या मित्रांनो सर्व्हिसिंगला जेव्हा जाल तेव्हा. मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सर्व्हिसिंग कशी करायची, कधी करायची, टायमावर करायची, कोणत्या टायमावर सर्व्हिसिंग करायची, सर्व्हिसिंगला गेल्यानंतर काय काय करतात आणि तुम्ही काय काय करायला हवं, सर्व्हिसिंगला गेल्यानंतर काय चेक करायला हवं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण मित्रांनो आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला रिक्षा काय काय प्रॉब्लेम देऊ शकते त्याबद्दल मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगणार आहे. तर 4 गोष्टी अशा आहेत की तुम्ही जर उशीर केला सर्व्हिसिंग करण्यासाठी किंवा गाडी मेंटेन नाही ठेवली, काळजी नाही घेतली तर तुम्हाला 4 प्रॉब्लेम येऊ शकतात माझ्या मते. की तुमचा मायलेज कमी होऊ शकतो. म्हणजे रिक्षा जी एव्हरेज देते तो थोडाफार कमी होऊ शकतो. आणि इंजिनवर पण ताण येतो मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर वेळेवर इंजिन ऑइल चेंज नाही केला तर इंजिनवर ताण येतो मित्रांनो. प्लस जर तुम्ही म्हणजे गाडी जास्त खर्च देते, काही पार्ट्सना जास्त ताण येतो तर गाडी जास्त खर्च देते मित्रांनो जर तुम्ही नीट मेंटेन नाही केली तर. तसंच रिक्षातून आवाज येऊ लागतात. म्हणजे कुठून ना कुठून म्हणजे असं आवाज येऊ लागतात. काही पार्ट्स असे लूज होतात किंवा काही आवाज येऊ लागतात त्या गोष्टीमुळे. तर या 4 गोष्टी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे होऊ शकतात जर तुम्ही गाडी नीट मेंटेन नाही ठेवली, काळजी नाही घेतली गाडीची तर. मित्रांनो या गोष्टी होत्या ज्या तुम्ही सर्व्हिसिंगला गेल्यानंतर करायच्या असतात मित्रांनो. आणि सर्व्हिसिंग करताना काय काय करायचं असतं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो, पूर्ण माहिती दिलेली आहे. प्लस केली नाही सर्व्हिसिंग तर त्याच्यानंतर काय होऊ शकतं, गाडीला काय प्रॉब्लेम येऊ शकतात त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडीफार सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे. जर काही माहिती राहिली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. मी अजून काहीतरी कमेंटमध्ये सांगू शकतो किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू शकतो. तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर त्याबद्दल पण मला सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे रिक्षावाले मित्र असतील त्यांना ह्याबद्दल काही माहिती हवी असेल तर त्यांच्यापर्यंत पण ही व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. त्यांना पण चांगली थोडीफार माहिती मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक तर करा.
पण एक नवीन मगाशी जसं मी व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलं एक नवीन ऑप्शन आलाय हाईपचा. ते हाईपचा बटन पण दाबून टाका मित्रांनो, म्हणजे व्हिडिओ अशी टॉपला जाईल. तर मित्रांनो अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो नेहमी. जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला. अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी घेऊन येत राहील. जी बाजूची बेल आयकॉन आहे ती पण दाबून टाका, म्हणजे व्हिडिओ नवीन टाकली की तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.